खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. समालोचन कक्ष आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय गंगारामजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करायचं आहे लगेच. शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय गंगारामजी भोईर साहेबांची महत्त्वाची उपस्थिती राहिली आहे या PPL मध्ये. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर सन्माननीय विकासजी भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. नो डाऊट आहे, कारण की ऋतिक यांचं मला जसं सर पाहतो की 1 महिन्यापूर्वी कॉल केला की आणि त्याच्या मनात धडकी होती की पवार पलटी मारेल का, कारण गेल्या वर्षी मी पलटी मारली होती. त्याबद्दल या पिंपळगर गावाकडून माफी मागी इच्छितो, कारण की खूप मोठे प्रेम आहेत. सूरज जोशींनी सांगितले, त्यांनी पण 1 महिन्यापूर्वी ऑर्डर दिली, त्यांनी कल्टी मारली होती. त्यानंतर बहिरामजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. बहिरामजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. निखिलेश एक मिनिट. शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मॅचला आपण लगेच सुरुवात करायची. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. रायझिंग स्टार ऑफ भिवंडी समालोचक मधून आमचे मित्र साहिल, खूप खूप धन्यवाद. सामन्याला सुरुवात होताना निकलेसचा पहिला बॉलवरती ऑफ ड्रेपचा फटका पाहतोय आपण. क्लास फटका होता, पण प्लेसमेंट चुकीची होती थोडी. पाहतोय आपण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनकडे प्रीतम उभा होता आणि त्याच प्रकारे त्यांनी फील्ड केलंय आणि थ्रो केलंय. त्यापूर्वी मात्र एक सिंगल पाहतोय आपण. नंदू एक चांगला मजबूत बॅटर आहे. नंदू पाटील इज अ ग्रेट 40+ खेळाडू. कित्येक सातत्याने त्याला जोडून पाहिलेलं मी खेळताना. या बॉलवरती मात्र फटका खेचून मारलाय. थोडासा खराब क्षेत्रशी आता मात्र चेंडू आउटफील्डमध्ये अतिशय वेगात सरकताना आणि या बॉलवरती आल्या त्या 2. आता मात्र खातं उघडतोय साहिल. आपलं व्यक्तिगत स्वतःचं आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना 3 बिनबाद 3. दशरथ पाटील सर आमच्या सोबत आहेत. बऱ्याच दिवसानंतर पाहतोय की दशरथ पाटील सरांना मी 2 ते 3 ऑर्डर दिली, पण कधी कधी म्हणतात ना सर हो म्हणतात, नंतर नकारतात, पण आज आले. आणि हे आपण चहा पाहतो सर. निश्चित पाहतो की आपण स्वर्गीय सुंदराबाई बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय दिनेश बालाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून गरम गरम चहाची सुविधा दोन्ही टाइम दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद दादा आपलं मनापासून. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र काऊ कॉर्नरकडे चेंडू एका फरार 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 आलाय हा दमदार चौकार. रोहनता पण काल त्यांचा दिवस खूप वाईट होता. एक षटक त्याच्या करिअरला डाग लावणारा होता, पण त्याचा काल रेकॉर्ड मोडीत काढलाय एका बॉलरने. यावेळेस फुल टॉसर फटका चांगला आहे की नाही, आणि इथं मात्र प्रीतम मोठी चूक करतोय. प्रीतमच्या हातातून झेल सुटणं म्हणजे निश्चित खराब कामगिरी होणं आहे. आणि त्याच प्रकारे पाहिलं आपण एक सिंगल त्या बॉलवरती कंप्लीट होताना टीमची धावसंख्या 8. प्रांजल यादव आपण कुठेही असाल तर आपण संपर्क साधायचा आहे. प्रांजल यादव. चर्चेत असणारा विषय म्हणजे आमचे दशरथ पाटील सर सातत्याने पाहतोय आपण. आज आमच्या सोबत आहेत. खूप मनमिळवू स्वभाव. यावेळेस पाहता फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कड आणि खराब क्षेत्रक्षण. दरम्यानकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना. आउटफील्ड चांगली आहे, पण धावा मिळतील या बॉलवरती. पाहतो की आता मात्र 3 धावा कंप्लीट करताना चांगला तालमेल या वयात सुद्धा पाहतोय आपण. पाटील सर जर पाहिलं आपण दोन्ही 40+ खेळाडू आहेत आणि जे नियम असतात तर पहिले यस
एक 40+ आणि एक रेग्युलर असं कंबाईन मिक्स पाहतोय आपण. चांगली निश्चित स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या आता मात्र 11. पहिलं षटक प्रगती पथावर निखिलेश यांचं का होईना, पण कालपासून मार खातोय आणि आता मात्र निश्चित आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. चांगली पंचायत निखिलेश भजिया की पाहतोय पण कमी वेळेमध्ये एक मोठी छाप. गणेश दादा असो आणि त्यानंतर दिनेश भांबरेचा उल्लेख केला आपण. दिनेश दादा जर इथं असाल तर आपण या. हो, यावेळेस पात्र हा पाहतोय की आपण हा बॉल चांगला होता आणि या चांगल्या बॉलनी मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 11. चांगली सुरुवात पाहतोय आपण. तर खूप मोठी चर्चा पाहतोय आपण. वेळेचं भान ठेवायचं आहे. चला विनंती असेल की आपण लगेच शतक्षण लावून घ्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. आणि जेव्हा जेव्हा दशरथ पाटील सर तुम्हाला एक मुद्दा आठवतोय. निश्चित त्यांचा तो एक व्हिडिओ क्लिप खूप व्हायरल झाला होता आणि रेश्मा मयेकर आणि या दादांचा 36चा आकडा आहे. यस, जाऊया आपण मैदानाकडे. आणि जेव्हा दादा असतात तेव्हा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये माहोल वेगळाच असतो, कारण की त्यांच्याकडे शब्द खूप चांगले आहेत. त्यातून प्रत्येक शब्द शिकण्यासारखे आहेत. आगरी भाषेचा गौरव आहे निश्चित. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं सर 2008 पासून सुरुवात केली होती आणि मी हिंदू धर्माचा एक व्यक्ती आहे. त्यापूर्वी मात्र समाज माझा दुसरा आहे, पण आगरी समाजाने मला एवढं मोठं केलं, त्यांचं मी उपकार आयुष्यभर विसरणार नाही आहे. थेट यवतमाळ इथं मात्र बिलॉंग झालो. खऱ्या अर्थाने पहिले गोडाऊनमध्ये काम करायचे. चटक लागली कॉमेंट्रीची आणि मान सन्मान दिलं, त्याच्यामुळे मी खूप अभिमान बाळगतोय अगदी समाजाचा सर. तर पाहतोय आपण की आता मात्र खेळाकडे आपण वळणार आहोत. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतोय, तो म्हणजे अजय. आणि इथून मात्र विकेटचं पतन करावं लागेल, कारण की सुरुवात चांगली पाहायला मिळाली. बॅटिंग करणारा संघ पाहतोय आपण जानकी इंटरप्राइजेस संघ. दोन्ही संघ पहिले सामने हरलेले आहेत. करा किंवा मरा आहेत ही लढत दोन्ही टीमसाठी. जर तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल या पर्वामध्ये तर हा सामना जिंकणं गरजेचं. सर्वोच्च लढाई पाहतोय आपण दोन टीमच्या माध्यमातून. चला, वेळ आपण जास्त घेत आहे तर विनंती असेल आम्ही वारंवार सूचना करतोय. बॅटिंग करण्यासाठी नंदू पाटील ग्रेट बॅटर पाहतोय आपण. एका चांगले मजबूत बॅटर म्हणजेची ओळख आहे. आणि हा फटका चांगला आहे, इनसाइड आउट स्ट्रोक. वा भाई वाह वाह वाह, कमालीचा कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आला हा सदाबहार चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. आणि जो उल्लेख केला होता आणि नंदुदाने सांगितलं की पवार हो, इथून खूप छान उल्लेख केला माझ्याबद्दल की मी एक क्लास बॅटर आहे. काय फटका सजवला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सीमा रेषा पार चौकार. चांगली सुरुवात पहिल्याच बॉलवरती नंदू पाटील करतोय चौकारांनी. टीमची धावसंख्या 15. बिनबाद एकच चांगली सुरुवात. अजून एक चांगला फटका. याच पाहता क्षेत्रशकला पाठीमागं ठेवलं होतं. याच फटक्यासाठी पंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना दुसरी धाव सहज कंप्लीट करतोय नंदू पाटील. व्यक्तिगत जर पाहिलं आपण एका चौकाने आता मात्र चांगली बॅटिंग करताना पाहतोय. ऐकून जर विचार केला आपण 10 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. कडक बॅटिंगचं प्रदर्शन. निश्चित एकदा आपण चहाचा आस्वाद घेऊ शकता. आताच आम्ही पिला, एक बार पियेंगे तो बार बार पिते रहेंगे, असे आमचे आदरणीय दिनेश बाळाराम पाटील पंढरपुरीचे आहे. अवश्य भेट द्या. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय बॉलर. यावेळेस पात्र धीम्यागतीचा चेंडूचा फटका फटलाय, पण क्षेत्रक्षक नाहीये. बॅक टू द बॉलर. शील घेण्याचा चांगला प्रयत्न केला गेला,
पण इथून मात्र 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जाईल आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 19. कारण की मागणी जशी असते त्याचा पुरवठा करणं गरजेचं. आज मागणी दशरथदादा पाटील सरांची आहे आणि तिथं जास्तीत जास्त आम्ही संधी सरांना सुद्धा देणार आहोत आणि सर आम्हाला नकारणार नाही आहेत. कारण की जर पहिलं आपण सातत्याने बोलणं सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे आणि ऐकणारा वाटते की दशरथदादा पाटील हे जर कॉमेंट्री करावं दिवसभरात, पण एवढं सोपं नाही आहे मित्रांनो की प्रत्येक बॉलचं विश्लेषण करणं, मनातले शब्द बाहेर काढणं, त्याचं विश्लेषण करणं आणि अचूक टप्प्याचा शब्दाचा वापर करणं. सज्ज होतोय गोलंदाज परत एकदा पाहतोय आपण. अजय पहिल्या 3 वर 8 खर्च करतोय. सोडून दिलंय. माहिती आहे की लाईन चेंडूची चुकीची आहे. उजष्टीच्या खूपच बाहेरचा हा बॉल. दोन्ही ह्या समांतर रेषेत पंचाचे इशारा येतोय. अतिरिक्त धावेचा टीमची धावसंख्या पुढे सकते पाहतोय आपण 20 धावा. चांगली मजबूत सुरुवात. 50 आकडा पार करणं गरजेचं आहे कारण की सहज टार्गेट प्राप्त करू शकतात प्रतिस्पर्धी टीम. या आसपासचा फटका चांगला सजावलाय. काऊ कॉर्नरकडे अतिशय वेगात चेंडू सरकताना आणि एक सिंगल या बॉलवरती पाहायला मिळते. 21 वर जाऊन ठेपली धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद. या षटकानंतर अख्खे 2 ओव्हर आणि 6 षटकाचं समालोचन आपण ऐकणार आहोत. आणि उल्लेख हेच केला की तो पण व्यक्तीच आहे आणि एवढं सोपं नसते मित्रांनो कॉमेंट्री बॉक्समधून बसून कॉमेंट्री करणं. बोलणं सोपं आहे पण त्यामध्ये शब्दाचे वापर कधी कशा प्रकारे करायचे या गोष्टीला भर देणं गरजेचं आहे. आणि माणूस हा शेवटी चुकीचा पुतळा आहे सर. चुका माणसाकडून होतात आयुष्यामध्ये, लक्षात ठेवा. असा कुठला व्यक्ती नाही की त्याच्याकडून चुका झाल्या असेल. हा फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक पूर्णपणे वेळ आहे. दोन्ही हाताची जोडी सुरक्षित होती, त्यामध्ये चेंडू विसावलाय आणि विकेट क्रमांक पहिला धक्का बसलाय. आता मात्र पाहतोय बॅटिंग करणारा संघ जानकी एंटरप्राइज टीमला. बॅटर पाहता पण अर्जुन खेळपट्टीवर आलाय. एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. नंदू पाटील अतिशय छान बॅटिंग करतो. त्याला वेळेचं भान ठेवायचं आपण कारण की आम्ही टाइम सेट केलेले आहे त्या प्रकारे आपण शेख. यानंतर टीम पाटील 11 आणि टीम लाईफलाईन 11 दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी पहिला कॉल तुम्हाला दिला जातोय. 1 इनिंग नंतर टॉससाठी यायचा आहे. तसेच पिंपळघर गावातील ग्रामस्थ वरिष्ठ नागरिक जर या क्रीडानगरीमध्ये उपस्थित असतील तर सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे कारण ही आपल्याच गावची प्रीमियर लीग आहे. सो सर्वांना विनंती, आपण जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस नो डाऊट. कालपासून आम्ही हेच उल्लेख करतोय की पिंपळगावाचे आजीमाजी प्रतिष्ठित नागरिक आपण या व्यासपीठावर. या बॉलवरती मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रश्न विचारला पण ती अपील फेटाळून लावताना पाहतोय. तर अशा प्रकारे षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 21. आणि आता मात्र ऐकूया आपण आजच्या दिवसामध्ये खास आमच्यासोबत जॉईन झालेले एक सिनियर समालोचक, मराठी शब्दाचा भांडार आणि आगरी समाजाच्या माध्यमातून रत्न म्हणून ज्याचा उल्लेख करतोय असे दशरथ पाटील सरांना आपण ऐकूया या संपूर्ण सामन्याच्या दरम्यान. यस, धन्यवाद सुनील पवार. खास लोकग्रहास्तव धन्यवाद. 2 षटकामध्ये धावा कुठल्या तब्बल 12 चेंडूमध्ये 21 धावा म्हणजे जवळजवळ 10.5 धावांमध्ये इक्वेशन समीकरण स्किंग रन रेट. 4 षटकांचा सामना असेल. तुम्हाला विनंती करतो प्लीज तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं असतील एका इनिंगसाठी कारण कुठल्याही परिस्थितीत 5 मिनिटामध्ये एक षटक कुठल्याही परिस्थितीत परत होतं. बॉलिंग मार्कवर तयार प्रीतम हौशिका त्यांच्या विरोधात जानकी असा हा विद्यमान सामना. अटीतटीचा दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, पिंपळगावची अस्मिता, क्रिकेटचा महासंग्राम, अख्खा पिंपळघर खेळेगा. तर स्वर्गीय ॲडव्होकेट मोतीराम शेळके यांच्या स्मरणार्थ डॉक्टर जयेश शेळके व ॲडव्होकेट जयेश शेळके यांच्याकडून 1, 2, 3 ट्रॉफी व
बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज अशी ही पुरस्कृत केल्याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो. आणि आमचं मॅन ऑफ द मॅच जे स्वर्गीय विजय शेळके व स्वर्गीय सुनीता शेळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुमार साहिल विजय शेळके, कुमार भावेश प्रभाकर शेळके आणि कुमार अमर देविदास शेळके यांच्याकडून हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत धन्यवाद देतो. ज्यानी या स्पर्धेसाठी जे जे घटक आहेत आणि ह्या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग पुल केलाय. टायमिंग शुड बी एक्सलंट. दमदार टायमिंग. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज मुव्हिंग. तीन दिवस जे अन्नछत्र म्हणजे जे दाते आहेत, आज म्हणते नॉनव्हेज की व्हेज दोन्ही? व्हेज नाही ना? नाही मग काय असतं, मग एका ठिकाणी व्हेज होतो, नॉनव्हेज सगळे चमचा याचाच चमचा त्याच्यात. अच्छा, काल कशाला मारायला येतील? काल व्हेज होता ना, आज येतील. फक्त कृपया चाकण्याला होऊ नका. आता आमचे वांदे होते, आम्हाला राहते बटाटी. बरं की नाही साहिल? 40 किलो मटण, शेवटी आम्हाला आली बटाटी. ती मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून घाली. नंतर मला समजलं फक्त 5 किलो मटण होतं, त्याच्यात 10 किलो बटाटी. एक तरी हाडके येईल का तुम्हाला? म्हणून बघूया, साखरपुड्याला बघूया, 200 ते 300 लोक आली ना, सरळ बघा, एक बादली ओतायची आणि बटाटी उकळून ठेवायची. हॅलो, काय? हा बोल. कशाला रे? तुमचा रे बाहेरचाच आहे. धन्यवाद. सगळ्याची धावसंख्या झाली ती 33. ऋतिक पाटील, ही मी मागची घटना सांगतोय. 33 एक बाद 33. दमदार सलामी, धुंद फुंद बॅटिंग, धावांचं आगडोम बॉलिंग मार्क होता यार, लेफ्ट आर्म. आणि हा बुलटा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग, पण तो चेंडू असेल हवेमध्ये लॉफ्ट करायचा होता, पण तो जाईल नो मॅन्स लँडमध्ये. निर्जन स्थळी बॅकवर्ड स्कोअर 2 धावा मला संघाची धावसंख्या झाली 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट. अतिशय सुस्थितीमध्ये अतिशय दमदार स्पर्धा पिंपळगर प्रीमियर लीग 2026 हे दमदार बहारदार नेत्रदीपक आयोजन तृतीय वर्ष आहे. परंतु दरवर्षी नवीन संकल्पना, नवीन फॉर्मेट, जबरदस्त सातत्य, कन्सिस्टन्सी, रोज नवीन नवीन. ऋतिक पाटील यांचे आवडीचे समालोचक. यस, बैलगाडा शर्यतीचे आमचे साईराज पाटील. या बाबा, नमस्कार. आपलं हार्दिक स्वागत असेल भरपूर वर्षात. हो हो, यस, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला मिळतील. चांगला फटका होता, परंतु अजूनही जर ताकद लावली असते कदाचित. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या. टोटल स्कोर इज मुव्हिंग 37 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी इन द थर्ड ओव्हर. अतिशय दमदार स्पर्धा. दुसरा सामना, ज्याच्यानंतर सामना होईल तो पाटील 11 आणि लाईफ लाईन 11 अशी ही टक्कर. बिग फाईट. तिसऱ्या दिवसा धन्यवाद. पुन्हा एकदा कमी वाजवा जरा, फक्त विकेट गेली की लावा. त्याच्यानंतर आम्हाला तुम्हाला सुपारी उपारी बरोबर मिळेल. डोंट वरी. ऋतिक पाटील आहे, तासाला पान करतोय. खै के पान बनारसवाला. अतिशय क्रिकेटचा शौकीन. 80 हरल तो बाहेर जाईल.
म्हणजे पुढच्या वर्षी 2027. मागच्या सामन्यामध्ये त्यांना अजून एक चान्स आहे. त्याने कुठे जाऊ नका आणि कुठे बसू नका. हा संडे आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. नंतर तुम्हाला देखील तोच मार्ग आहे. गाडी क्रमांक किती? 1552 गोज टू कामाटीपुरा. हाकेच्या अंतरावर आहे ना. पुढच्या वर्षी तो देखील बंदोबस्त करा. बरोबर की नाही? 10,000मध्ये सगळं पॅकेज आहे. फक्त भाजीचा टेम्पो ना कोंबोना ना 4 IPL देखील झक मारेल. तिकडे काय 4-5 उघड्या नागड्यानंतर दुसरं काय आहे तिकडं IPLला. बघा पिंपळघरचे जे काही युवा स्टेजवरती बसलेले आहेत, वरिष्ठ नागरिक जेव्हा आपल्या स्टेजवरती येतील त्या युवांना विनंती आहे की त्यांना आपण खुर्ची द्यायची आहे आणि जे खेळाडू खेळणार आहेत त्यांना विनंती की आपण थोडं स्टेजच्या खाली जायचं. प्लीज जरा प्लीज. ओहो बॅटची लिडिंग एज चेंडूला शॉर्ट थर्ड मॅनला पुन्हा एकदा खराब फील्ड. एकदा मलते संघाच्या वतीनं शेवटचं षटक प्रगती बदल बॉलिंग मार्क मध्ये तयार. हर्षल. अतिशय दमदार स्पर्धा. आजचा उद्याचा शेवटचा दिवस. तिन्ही दिवस सर्वांना जेवण असेल. बक्षीस 33 नंतर 22 म्हणजे झाले जवळजवळ 55. 11 66,000चा पॅकेज आहे. येस फुकट. एंट्री पण नाही थोडीफार. नाही फुकट पण खेळवायची नाही कधीच. फुकटला किंमत नाही ना. त्यांना वाटतं बरं आहे फुकट आहे. बरोबर आहे ना. फुकट असले की असं आहे गाववाल्यांची पूजानं भाडुत्र्यांची मजा. तिच्या आईला पाहुणं उपाशी मिळ चालतील. पहिली पंगत यांची बसणार. साखरपुडा असू द्या, हळद असू द्या, लग्न 5वे असू द्या. चला बॉलिंग मार्क तयार. चौथं षटक प्रगती पदावर. थांबा जरा अजून जरा. बरोबर की नाही? मध्ये मध्ये पंच मारायचे. हा दिवसभर तेच काम आहे आपल्याला. नंतर मी तिकडं बसतो तू इकडं बस. बरोबर की नाही? हो हो क्लीन बॉल त्रिफळाचित. पित्तल उघड्यावर दांडी गोल झाली. यष्ट्या उकडल्या गेल्या, उद्ध्वस्त गेल्या, उदद्रुत केल्या. तिसऱ्या विकेटचं बदन. तिसरा गडी घरात. तिसरी विकेट तडीबार हद्दबार. धावसंख्या तब्बल 3 बाद 44. बोला साहिल. बघा एक प्राईज आहे ते पुन्हा मी अनाऊन्स करतोय की एखाद्या बॉलरनं या संपूर्ण पिंपळघरकरांसाठी एक रेकॉर्ड जो बनवला होता आरकेच्या मैदानावरती, आरकेच्या टुर्नामेंटमध्ये, ते गुणेश पाटील यांनी लागोपाठ 3 विकेट घेतले. मिडल दांडी उडवली होती Yes, मधली. आणि त्याने ते बक्षीस लावले पिंपळघरकरांसाठी. तो विक्रम जर कोणत्याही गोलंदाजाने मोडला तर त्याला 1,01,000 रुपयांचं कॅश क्या बात आहे. 1,01,000 म्हणजे तुमची मधली एसटी तुम्ही उडवा दस्त्र करायची आहे. 1,01,000. अच्छा कुठली? लागोपाठ 3 सलग तिसरी. त्याला गौतम पाटील तुम्ही ओव्हरटेक केलाय. हे पिंपळगाववाले हातीला चड्डी घालतील. यांना नाद नाही करायचा. चला बॉलिंग मार्क तयार. उर्वरित बॉल. हर्षल बॉलिंग मार्कवर. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर. धावा झाल्या तब्बल 40. 44. 3 बाद 44. 44 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. डो बॉल. अजून 4 बाकी आहेत ना. अतिशय दमदार स्पर्धा पिंपळघर प्रीमियर लीग. पुढच्या वर्षी अजूनही काहीतरी नवीन सातत्य असेल. कारण भिवंडीमध्ये स्पर्धा असली की जे गिफ्ट हॅम्पर. ओहो चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा हलक्या त्यानं पुश केला. टॅप केला. चेंडू बदललाय. तर मिळतील 2 धावा. धावा झाल्या तब्बल 46. 4 7. 3 बॉल्स टू गो. 3 बाद 46. 46 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ते पण काळ्या पिशवीत. हो 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 पुन्हा एकदा आक्रमण. लॉब केला. चेंडू गेला डीप मिड विकेटच्या. बाबानं फक्त सामान सांभाळा बस. झेल घालता झाले नसं आपली जमीन दुसरा शेतकरी कसायचा.
बरोबर की नाही? त्याला पिंपळकर फॅमिली पुढच्या वर्षी होईल. तर सामान डॅमेज झालं तर काय करणार? कुठून आणणार नवीन माल? हे बाबा बाहेर बरोबर सांग मग त्यांना काय का त्यांना माहिती आहे जेवण आहे ना आज. बा अजून भैयाने मी आणत 10-12 जणी. नशीब इथं कन्स्ट्रक्शन चालू नाही, त्यांना 100 किलो तर तरी पुरणार नाही. आणि हा यस पंचा जॉन्सला चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडूला लॉंग ऑन लाव मिळते 4 धावा. नेत्र दीपक टायमिंग क्लास शुड बी एक्सलंट. जबरदस्त टायमिंग नेत्र दीपक बहारदार दमदार स्ट्रोक 4 धावांसाठी जबरदस्त ऑन ड्राईव्ह. टोटल स्कोईज 51 अर्धशतक. नाही तो गोव्याचा नाका. हे सगळ्या गोष्टी आहेत तिथं. टोटल चांगला ना, फक्त तुमचा खिस्सा गरम पाहिजे बस. आणि तर पार्श्वभाग सुचवतील. हो हो यस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. मिळतील 2 धावा. तिथे 1 धाव, तिथे 2 धावा. अतिशय लेझी फिल्डिंग. 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 54. म्हणजे बघा मिड विकेटला काही खेळाडू आम्हाला दिसतात. विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर व्हायचा. अरे बाबा इकडे किती जागा आहे. चला मोदी साहेबांनी एवढे संडास बांधले तरी हागाला पटरीवर जाणार. इथं खाली आहे. इकडे बसा. इकडे आहे डाव्या हाताला उजव्या हाताला. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. टीम पाटील 11 आणि टीम लाईफलाईन 11. विनंती असेल आपण या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज टॉसिंगसाठी ना. याच्या दिवसाला तिसरा सामना दोन्ही संघाला विनंती करतो. पाटील 11 त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल व्हर्सेस अगेन्स्ट लाईफलाईन. लाईफलाईन म्हणजे मुंबईची लाईफलाईन ही रेल्वे. अच्छा हॉस्पिटल आहे. अच्छा सन्माननीय विकासजी भोईर साहेब तसेच गंगारामजी भोईर साहेबांना मी विनंती करेन या आपल्या शुभ टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. हे सर्व स्कोर आज येऊन जाऊन आहेत. चला 54 धावांची गरज. 55 55 आफ्टर 24 डिलिव्हरीज. नक्कीच 40+ लाईफलाईन टीमचे कॅप्टन आज टॉस करणार आहेत. कॉल पाटील 11चा हेडचा कॉल होता आणि हेड झालेला आहे. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर मास्टर 40+ दोन्ही खेळाडू खेळतात. एका बाजूला पवन भोईर आहेत, एका बाजूला योगेश भोईर आहेत. पवन टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण स्वीकार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमीत 50 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 50च्या आत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. या मॅच मध्ये काही चेंजेस आहेत? नाही सेम टीम. आणि तुम्हाला हा प्रश्न असेल की कोणत्या बॉलरवरती या मॅच मध्ये जास्त अपेक्षा, कारण जिंकाल तर थेट टॉप 6 मध्ये. नाही जिंकण्याचा तर आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि आमचे 4ही बॉलर बोलले चांगलेच आहेत. काल एक रोहन तरी मार पण तो आज कमबॅक करण्याच्या ह्याच्यात आहे. नक्कीच पवन, काल एक चेंडूमध्ये 3ची गरज असताना षटकार लगावला म्हणजे बॅटिंग कुठेतरी कमकुवत दिसली, पण आज चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. ॲक्च्युली बॅटिंग आमची चांगलीच होती पण ते मला प्लेयर लोकांची माहिती नव्हती कोण कधी उतरायचा आणि कोणता बॅट्समन बॅटिंग करेल ती मला माहिती नसल्यामुळे ती मिस्टेक झाली आमची. योगेश, नाणेफेकी गमावली, तुम्हाला प्रथम बॅटिंग करावी लागेल. नाणेफेकी जिंकली असती काय डिसिजन असता? आता काही नाही आहे, ते जे काय आहे ते आम्ही ग्राउंडवरती दाखवणार आहे.
कोणते बॅटर आहेत ज्यांच्यावरती जास्त अपेक्षा तुम्हाला या मॅचमध्ये असतील की ते धावा बनवतील टीमसाठी? जास्त करून आम्हाला विदेश आहे, जयेश आहे आणि भावेश. नक्कीच नाणेफेकी झाली आहे, कंप्लीट नाणेफेकी जिंकलेली आहे टीम पाटील 11च्या कॅप्टन पवन भोईर आणि प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला. लगेच जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस धन्यवाद साहिल जे अतिशय दमदार प्रेझेंटेशन. चला जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 55 धावांची गरज. पहिला जोडा, पहिली सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, भोनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण, पहिला जोडा दाखल सादर सक्रिय आणि पहिले षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला पाळीव गोलंदाज. अतिशय दमदार स्पर्धा. प्लीज तुम्हाला विनंती असेल तुमच्यासाठी 20 मिनिटाचा फक्त तुम्हाला हे असेल एका इनिंगसाठी, कारण तब्बल 9 मॅचेस आहेत. प्लीज नंतर मध्ये 1-2 ओव्हरची होईल. नक्कीच ज्यांच्या नावाने आपण प्रेक्षक कक्ष पाहतोय आमचे लाडके आनंददादा यांचे सुपुत्र विहान आनंद पाटील याचा देखील शुभागमन झालाय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यस 1,01,000 रुपयाचं कॅश प्राईज. जर तुम्ही कुठलीही दांडी सलग विकेट हॅट्रिक म्हणजे दांडी गोल क्लीन बॉल जर केला तुम्ही सलग. आमच्या समवेत सुनील पवार बऱ्याच वर्षातून आमची त्यांची भेटगाठ होते. अतिशय दमदार पर्सनॅलिटी. चला पहिला गोलंदाज, पहिले षटक प्रगती पदार, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. संघाचा पहिला गोलंदाज. 55 धावांची गरज. 55 धावाचा पिच्छा करताना, माग करताना, रेटा लावताना बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकाचा माग करताना. वेलकम आमचे लाडके मधुकर मामा यांचं शुभागमन झालं. आपलं देखील स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर निखिलेश आणि कल्पेश आणि षटक क्रमांक पहिला प्रयोग नंदू, जानकी आणि हंसिका एंटरप्राइजेस अशी ही विद्यमान लढत. 2 बलाढ्य टीम अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचा चाललेला मध, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंबल. अतिशय भन्नाट वातावरण, चांगलं सुसज्ज क्रीडा संकुल आणि 3ही दिवस प्रेक्षकांना जबरदस्त जेवणाची मेजवानी. काल होता व्हेज आणि आज नॉनव्हेज आहे. तसेच अभि पाटील दादांचे सुपुत्र मीत आणि सार्थक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. पुढच्या वर्षी कदाचित मीत आपल्याला कोणत्या तरी जर्सीमध्ये देखील पाहायला मिळू शकतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस ऋतिक पाटील संपूर्ण समालोचन पॅनल जे दरवर्षी सांभाळत आहेत, त्यांच्या आवडीचे पसंतीचे. यस राहुल होईल. यस नंदू. चला स्पीडअप करा प्लीज. मिड ऑन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन. पहिला चेंडू पुन्हा एकदा आणि अतिशय खराब चेंडू आउटसाइड द्या स्टंप. स्वैर मारा दिशा इन माटे. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत, 1 धावेचा निर्वाळा, दावा समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन. टोटल पहिली आव्हान तर पहिली एक्स्ट्रा धावसंख्या बिनबाद 1. आणि हा यस पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. धावसंख्या 55 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. पिंपळगर PPL 3P. आणि हा यस फुलटा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफला. चांगला फटका, चांगला ऑफ ड्राईव्ह, परंतु प्लेसमेंट नव्हती. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये जर गॅप घेतली असती 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 2 वर बिनबाद 2. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देहमाय धरणी ठाय रान उठवावं लागेल, कारण धावा बऱ्याच तुम्हाला चेस करायच्या. जवळ 14 चौक 56 आसपास अप्रोक्सिमेटली. अतिशय नेत्र दीपक स्पर्धा PPL. 1,01,000 म्हटलं. काहीतरी गाडीचा नंबर काहीतरी होता, काहीतरी 7,000 करून तर लावलं नाही. ही म्हटते डोळा डॉल राईटची मॅच आहे ना. राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह.
प्लेसमेंट नाहीये, मिळेल फक्त एक धाव, एकशे ज्यादा कुछ भी नाही. नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद होईल. बॅट्समन इज धावा मिळतील 2. संघाची धाव संख्या आली तब्बल 4 धावा. बिनबाद 4 4 फॉलन. म्हणजे साहिल मला गोट्याने फोन केला तर मी येऊ का? अरे तुला पोचणार कुठं? तिकडं नाईटला 2 झाला तिकडं. मग 2 मॅच नाचे का 3 मॅच नाचे का बस, जास्त नाही. आणि हा यस पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता. जोरदार अबेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज. कृपया लेग बिफोर नाही आहे, कारण PPL आहे, ही काय व्यावसायिक स्पर्धा नाही आहे. LB थांबा प्लीज. पंचांचा ऑनफिल्ड जे अंपायर असतील त्यांचा निर्णय हा ग्राह्य धरला जाईल. जर त्यांना वाटलं डाऊटफुल, दे कॅन टेक रिव्ह्यू एनी टाइम. काय झालं? येस, आणि हा डॉट बॉल नॉट आउट. चांगला निर्णय, यथोचित निर्णय, उचित निर्णय, अतिशय ट्रान्सपरन्सी, पारदर्शक निर्णय. बोथ अंपायर धन्यवाद देतो. बॉलिंग मार्क पता राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाइडला चेंडू जाईल. पुन्हा एकदा वाईटिश मिड विकेटला मिळतील 2 धावा. बनवून यस पुन्हा एकदा जोरदार अपेल. डायरेक्ट हिट, रेफर टू टेक्नॉलॉजी टीम. कृपया 2 रिव्ह्यू तुम्हाला असतील. लेग बी पोदा नाहीये, तुमच्या रिव्ह्यू नाहीये प्लीज. लेग रनआउट किंवा वाईट तुम्हाला 2 रिव्ह्यू असतील. पंचांशी कोणीही वाद घालू नका प्लीज. मग त्यांना काही उपटायला आणलंय, बरोबर की नाही? अरे दे आर ऑल्सो प्रोफेशनल अंपायर. द्यायला साला थर्ड अंपायर द्या, हे द्या ते द्या. नॉट आउट. 2 धावाला डबल स्कोर झाला 6 वर. बिनबादचा 6 बॉलर राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा यस मध्ये अन्सरला चांगला फटका, दमदार स्ट्रोक चेंडू गेलाय डीप मिड विकेटला. आणि फलंदाज मध्ये बाद होईल. पहिल्या फेकीचं बंधन, पहिला धक्का, पहिली फेकी नेस्ता नाबूद, नामशेष नामहराम. पहिल्या फेकीची एक्झिट, 1 डाऊनची एंट्री. धाव संख्या 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात, डळमळीत विकृत सुरुवात. कारण तुम्हाला पाहिजे कमीत अप्रोच म्हटली 14 धावांची गरज प्रतिषटका मागे असताना अतिशय खराब सुरुवात. दमदार गोलंदाजी. यस, जो कोण मॅन ऑफ द मॅच ते लिहून ठेवा. मग अशी वेदांत होता, म्हणजे काय मॅन ऑफ द सिरीज वगैरे असेल त्यावेळी प्रॉब्लेम होतो प्रत्येक मॅचला. आणि फेज आहे बघूया, मालिकावीर रेफ्रिजरेटर आहे, शीत कपाट आता चालू आहे, बंद आहे ना आता, चालू आहे का? अच्छा, मॅन ऑफ द थंड आहे. 2-3 बिअरच्या बाटल्या पण टाका नाही का? रेफ्रिजरेटर आहे जो मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरसाठी ज्यांनी जे पुरस्कृत केले आमचे अतिशय राज भोईर. मगाशी मी सांगितलं ॲडव्होकेट राज भोईर. अच्छा, ते ॲडव्होकेट मोतीराम शेळके आणि यांच्या स्मरणार्थ डॉक्टर जयेश शेळके व ॲडव्होकेट जित शेळके यांच्याकडून 1, 2, 3 क्रमांकाचे जे ट्रॉफीज आणि बॅट, बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणजे बेस्ट बॉलर, बेस्ट तर कमिटीचा अंपायर जाईल ऋतिक पाटील. यस, ऋतिक पाटील या स्पर्धेचे आहे CEO.
येस, दमदार गोलंदाजी केली. पहिले षटक फक्त 6 धावांचे 1 विकेट. चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅलिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा बॅकफुटवर संघ उतरणीला झालेली दमछाक पिछेहाट पहिल्या षटकामध्ये. उर्वरित 18 चेंडूमध्ये पाहिजे 49 धावांची गरज. 16 तरी 48 म्हणजे 16.33. अतिशय कठीण आव्हान आहे. जर बॉलिंगचा अटॅकचा जर विचार केला प्रतिस्पर्धी संघ चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जर असं टाइमपास केला तर 9 मॅच कशा कव्हर होणार. कारण जवळ 11:15 वाजता आहे तरी तुमचा दुसरा सामना अजून कंप्लीट नाही झाली आहे. वेलकम पाटील 11 टीमचे पुरस्कर्ते निशिकांतजी पाटील दादांचं देखील शुभ आगमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि पाटील 11 मला वाटतं जर पुढच्या फेरीमध्ये दाखल झाली उद्याच्या दिवसामध्ये तर त्यांच्याकडनं नक्कीच कॉमेंट्री बॉक्सला देखील काहीतरी पुरवला जाईल. येस येस नक्की धन्यवाद. येस, असे पुरस्कर्ते यावेत ही श्रींची इच्छा. त्याच्या जेव्हा मजा रे हो. पहिल्या ओट्या भरल्या का मग पुढचं काम तमाम. चला लाईव्ह 11 आणि पाटील 11 यांच्यानंतर विद्यमान लढत होईल. तसेच उद्योगपती सन्माननीय नंदू पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन होत आहे. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नभायचा. आपलं देखील PPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. यश नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदार्थ ठेवणीतलं पठाडीतलं कोट्यातलं भातातलं दुसरं षटक. राहिले बॉल 18 जिंकण्यासाठी पाहिजे 49 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 49 रन्स. टार्गेट नक्कीच कठीण असल्याने वन डाऊन द फलंदाज प्रीतम. चला जास्त वेळ होतोय नंदू दादा, जास्त वेळ नक्की होतोय नक्की बघा. फार फार टाइमपास होते प्लीज. सारखे सारखे तुम्ही जर फिल्डिंग प्लेसमेंट केली मीटिंग घेतली तर कसं व्हायचं. हाऊ इट विल बी पॉसिबल टू कम्प्लीट टुडे शेड्यूल. चला यश बॉलिंग मार्क स्पीडअप करा प्लीज. अंपायर गिव्ह देम वॉर्निंग स्ट्रिक्टली. यस, हा तुम्हाला अल्टिमेटम असेल. शेवटचा इशारा, निर्वाणीचा इशारा. यश बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. उर्वरित बॉल 18 आणि धावा जिंकण्यासाठी पाहिजे 49 धावांची गरज. 16.33 रिक्वायर्ड इच अँड एव्हरी ओव्हर. या षटकामध्ये जराशी तोडफोड फलंदाजी केली तर पुढचं पिक्चर कदाचित साफ होईल. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पण जाईल नो मॅन्स लँडमध्ये. फाईन लेगच्या दिशेनं पुन्हा एकदा गोडी गडी नव्हता 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावा झाल्या तब्बल 8. पहिल्या षटकात 6 धावांमधला चांगला बॉलिंग अटॅक केला. दमदार गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. अचूकता, दाहकता आणि भेदकता असं संमिश्र परिपूर्ण मिलाफ. पहिल्या चेंडूवर 2 धावा. संघाची धावसंख्या 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 8 वर. याच्यानंतर पाटील 11 त्याच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी लाईफ लाईन त्या हॉस्पिटल आहे समोरच्या अद्ययावत दवाखाना. आणि हा यश पुन्हा एकदा दिशा भरकटलाय. नरका नासका चेंडू, नरकातला चेंडू. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा चाकणा, 1 धावेचा मलिदा, 1 धावेचा फालका. टोटल स्कोर इज 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फक्त तुमच्याकडे 2 रिव्ह्यू असतील, रनआउट आणि वाईट. अच्छा, त्या गोष्टींसाठी अंपायरना चान्स. अंपायर कधी पण घेऊ शकता ना पूर्ण मोबाईल. त्यानंतर डाऊट आला, संशय आला, एखादी डाऊटफुल सिच्युएशन असेल, फुटेजचा आधार घेऊन तो निर्णय देण्यात येईल. कारण आमच्याकडे कॅमेरे तब्बल आहेत. 2 कॅमेरे आहेत. जे फुटेज अवेलेबल त्याच्याप्रमाणे येईल. आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाईडला फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावा मिळते 4. चांगला फटका बघूया ऑनसाईडला. कोणीही तिथं प्रोटेक्शन नव्हतं. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या तब्बल 12 वर 13 वर. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. साहिल शेळके याचं दिवसभरात अतिशय उत्तम समालोचक आहेत आणि सूत्रसंचालन करत. त्यांची गावची स्पर्धा आहे. विनामूल्य विनाशुल्क नाही, गावची प्रेमी लेग आहे ना. हे दरवर्षी बघत. धन्यवाद देतो. यस
येस, गेल्या वर्षी अख्खा पॅकेज मात्र नाही, अंपायर यांचा भरोसा नाही. गावी गेलेला भैया आणि माहेरी गेलेली बायको आणि समालोचकांचा भरोसा नाही. 4 ठिकाणी ॲडव्हान्स घेतात, सांगतात बाबा मी येतो मी येतो. नाही, सगळ्यांचं आहे याच्यात, सगळे आले. यांना ऋषीमुनींचा शाप आहे कॉमेंटेटरना अंपायरना. हो हो, फेक केलाय, फेकून दिला पुन्हा एकदा चांगला फटका 4 धावांसाठी पुन्हा एकदा. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, अशी बॅटिंग करावी गे, तोडफोड फलंदाजी. धावा झाल्या तब्बल 17 धावा, 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 1/17 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट ग्लोबल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in, समोर टी व्ही, पुण्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकणानं. बायकोला पण बरं वाटतं, माझा नवरा घरात आहे. नवरा घरात असले बायकोला बरं वाटतं. आणि DJ साईराज फ्रॉम पिंपळघर. क्या बात आहे, सगळं पिंपळघरचंच आहे. फक्त हे नाही, चांगली गोष्ट आहे. नाही नाही, कोण कुठे गेला आणि काय असतं, सगळं फुकट आहे ना. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. खरं म्हणजे टायमिंग चुकलं होतं. चेंडू गेलाय गलीच्या दिशेने, मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग मिनिट विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं तालमेल, चांगलं कोऑर्डिनेशन. 2 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावसंख्या फैलावली. धावा 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/19. 55 धावांची गरज अजून करायच्या, तब्बल 36 धावांची गरज. 13 मध्ये 36. भोलेनाथजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये येस, जे जे कोणी मान्यवर असते सिनियर सिटीजनला विनंती आहे की कृपया स्टेजवर या प्लीज. जी यंग पिढी आहे त्यांनी विनंती करतो, प्लीज तुम्ही आसन खाली करा नंतर. आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. अरे बस, सावकाश सावकाश. यस, क्या बात आहे. एक्स्ट्रा कव्हरिंग लॉंग ऑफ. आमचे पैसे झाले वसूल. धावायला तब्बल 23 आणि 12 चेंडूमध्ये करायच्या तब्बल 32 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागे 16 धावांची गरज. बघा मगाशी 16.33, 16 धावा करायच्या. तोडफोड फलंदाजी करावी लागेल, अन्यथा हा तुमचा परतीचे दो तुमचे कापले जातील. जो संघ पराभूत होईल त्यांचं आव्हान संपुष्टात. डोअर डाय, अस्तित्वाची लढाई. 2027 मागचा जो सामना झाला त्यांच्यासाठी ती शेवटची मॅच असेल. जो पराभूत संघ झाला जो, आणि ही पण शेवटची मॅच दोन्ही संघासाठी. 2027 तुमचा मार्ग साफ होईल. परतीचे जो तुमचे कापले जातील त्याला बॉलिंग मारा. मीटिंग नको, टीम मीटिंग. अंपायर त्यांना वॉर्निंग द्या जरा प्लीज. दुसरी मॅच चालू आहे, 12 वाजले, आरतीचा टाईम झालेला आहे. बारा बॉलमध्ये करायची आहे तब्बल 32 धावांची गरज. धावा दिल्या 23. येस, पाटील 11 आणि समोर जे त्यांच्या विरोधात लाईफ लाईन ही बलाढ्य टीम. जसा सामना संपेल लगेच तुम्ही उतरायचं आहे प्लीज. 13 मिनिटं झाली, फक्त 7 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 2 षटकासाठी अंपायर 20 मिनिटाचे कालावधी यायचे, फक्त 3.5 मिनिटं असतील एका षटकासाठी. साहिल शेळके असतील, ऋतिक पाटील असेल. पिंपळघर गावासाठी काही कुठल्याही प्रकारचं शुल्क घेत नाही. खरं म्हणजे त्याला 6 कॉल होते, पण त्याच्यावर त्यांनी लात मारली. पहिला गाव, बाकीचे नंतर माग नंतर दुनियादारी. चला, तिसरा गोलंदाज अर्जुन. क्या बात आहे. हो हो, येस, पुन्हा एकदा चेंडू खोदून काढताय मिड ऑफला. मिड ऑनला जाईल, एक लॉंग ऑनला. पुन्हा एकदा येस, गॅदर नाही करता आला, नाही रनआउट झाला असता. 2 धावा मिळतील. 17-11 बॉलमध्ये पाहिजे तब्बल. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 11 मध्ये 30, थोडंसं आक्रमण. 2 कमीत कमी ॲटलिस्ट 2 बिग शॉट. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी ही लाईव्ह आम्हाला स्पॉन्सरशिप केले, प्राणय हॉस्पिटल डायरेक्टर तृप्ती ऋषिकेश पाटील आणि ऋषिकेश पाटील
आणि रोटरी क्लब भिवंडी अध्यक्ष ऋषिकेश दादा पाटील यांच्यातर्फे ही लाईव्ह जो थेट प्रेक्षक आपण घर बसल्या बघू शकता ती त्यांनी दिलेली आहे. आणि हा यश पुन्हा एकदा चांगला फटका जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्यांनी लॉंग ऑफला असं वाटलं होतं. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग मिळून विकेट. बॉल राहिले 10 आणि जिंकण्यासाठी म्हणजे 28 धावांची गरज. बघा टार्गेट अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीमध्ये त्रिशंकू अवस्था. दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर निष्णात संघामध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. दोन टोक्यामध्ये ईर चुरस ईर्षा चढाव संघर्ष अहम एका डाकाटे किटकर कडा संघर्ष कडा मुकाबला. बॉल राहिले 12 बॉल राहिले म्हटते 10. 28 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगती पथार अर्जुन. आणि हा शॉर्ट पिच अकुट डबल हाफ ट्रॅकर केलं आक्रमण. अरे बाबा काय करतो तो ज्याला याला बांधून ठेवायला लागतील. ज्याला तर येणार पण नाही आता जेवायला पण नाही. आयला वात्रट पोर आहेत नाही. थांबा बॉल डेड बॉल थांबा जरा. अंपायर हे काय डेड बॉल करायचं काय आता दोष कोणाचा सांगा मला. वेलकम अंकुशी भोईर यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. राजेशी बजाके दादांचं देखील आगमन झालं. दादांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याला नशीब कोणी मोठा माणूस नव्हता नाही का त्याला सुचवला असता. हा का कमी मग नशीब ते काही नाही. ग्रामीण ते असते आणि दुसरे ते अंपायर डेड बॉल ना 3 रन्स यस 3 धावा यस. फटका मात्र चांगला होता. कदाचित हा चौका झाला असता परंतु लहान पोरांना त्यांना लहानपणा मारता पण येत नाही. बरोबर की नाही नाही बरोबर आहे ना. जा नंतर जेवायला जाता तोंड नको दाखव. हो हो पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू हवेमध्ये असेल. हो सेकंड अटेम्प्ट. साहिल भोईर टेकन दी कॅच. चांगला स्ट्रोक होता पण तो लॉफ्ट जर डिस्टन्स कापलं असतं कदाचित जर पॅरलर गेला असता षटका झाला असता. परंतु जरताच्या भाषा आयदर वेदर ऑर नायदर नॉर ह्या गोष्टी चालत नसतात. बॉल राहिले डबल 8 आणि जिंकण्यासाठी पाहिजे जवळ 25 धावांची गरज. 8-24. अतिशय रोमांचक सामना नाट्यमय सामना थ्रिलिंग मॅच जबरदस्त क्लायमॅक्स कट टू कट सामना रफ अँड मॅच. 8 मध्ये करायचे 25 धावांची गरज. जर या धावा चेस नाही केल्या तर तुम्हाला 2027 अतिशय दमदार आयोजन भव्य देवी व्यासपीठ सुसज्ज क्रीडा संकुल आणि 3 दिवस सलग प्रेक्षकांना प्रचंड मेजवानी सर्वांना जेवण. यस काल होतं व्हेज आज टोटली नॉनव्हेज आणि उद्या अर्थाचा सोमवार आहे बोले शंकरांचा आहे आणि 26 जानेवारी उद्या ड्राय डे आहे. ज्यांना कोणाला प्यायचं असेल तर मुद्देपर्यंत प्या. बरं की नाही उद्या काही मिळणार नाही. उद्या घोट पण मिळणार नाही. नाही तर आजचा स्टॉक उद्याला राखीव करू शकता. कृपया विनंती करतो प्लीज प्रेक्षक समोर जे मिडविकेट स्क्वेअर लेगला आहे त्यांना विनंती करतो प्लीज. बघा पडद्याच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक बसल्यात खुर्च्या लावून विनंती असेल आपण थोडंसं बाजूला बसायचं आहे. चला बॉलिंग मार्क तयार अर्जुन. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक्स
ताकदीचा पुरेपूर वापर केला. भिरकावून लॉफ्टेट गगनचुंबी गगनभेदी चेंडू झाला दिशेनं असा 6 धावांनी आणि बॉल राहिले 7 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 19 धावांची गरज. 6 गेंदे 19 रन. काय जबरदस्त टाईट मॅच, क्लोज मॅच. टीम पाटील 11 आणि टीम लाईफलाईन 11 आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉक्टर कल्पेश भोईर आणि डॉक्टर जयेश शेळके साहेबांची टीम पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आहे. नक्कीच स्वर्गीय ॲडव्होकेट मोतीरामजी शेळके यांच्या स्मरणार्थ डॉक्टर जयेश शेळके व ॲडव्होकेट जी शेळके येस यांच्याकडनं साहिल भोयर साहिल शेळके खरं म्हणजे डॉक्टर्स प्रेमी लीग एक चांगली स्पर्धा असते. ऑल ओव्हर महाराष्ट्र असते. म्हणजे भिवंडीमध्ये होते का माहिती नाही. हो बॅटची लिडिंग एज आउटसाइड द स्टंप. अप्रतिम डिलिव्हरीचं भन्नाट आउट स्विंगर आणि हा फलंदाज बाद झालाय. बॉल राहिले 6 बॉल आहे. शेवटचा अंतिम निर्णायक षटक. 6 गेंदे 19 रन. अटीतटीचा सामना, क्लोज मॅच, जबरदस्त टाईट मॅच. 2 बलाढ्य सामना जिंकण्यासाठी 6 बॉल निर्णायक. 33,000, 22,000 आणि 11,000 अशी ही रोख रक्कम. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण व्यासपीठावरती मान सन्मान करणार आहोत. उद्योगपती सन्माननीय आदरणीय नंदू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती नंदू पाटील साहेबांची राहिली आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं PPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, धन्यवाद. ज्या आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. तुम्ही आलात, स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा PPL मध्ये हार्दिक स्वागत असेल. रायडर शेवटचा बॉलर, याच्या हातात या संघाचं भवितव्य, भविष्य, फ्युचर. 67 वय, क्या बात आहे. अजून 40+ रामदेव बाबा देखील झक मारील. ज्याला हे तेल प्या ते तेल प्या आणि स्वतःचं ऑपरेशन जाऊन करते अमेरिकेला. तुम्हाला बनवते येडा. गोटीराव, वय वर्ष 67. ॲडव्होकेट सन्माननीय आदरणीय सुनीलजी टावरे साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालं. आपलं देखील BPL मध्ये हार्दिक स्वागत. शेवटचं षटक प्रगतीपथावर. 16 भोकांचा पाना आहे. 16 भोकांचा. तुम्ही गॅरेजमध्ये गेलात ना, तसं स्क्रू तसं भोक. त्या गॅरेजवाल्याला विचारा 16 भोकांचा पाना काय असतो तो. हो यस, पुन्हा एकदा मिडवे केला, टॅप केला, चेंडू पुश केलाय, चेंडू बदललाय, टर्न केलाय, दिशा दिली. 2 धावा मिळतील. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 17 धावांची गरज. 2 मोठे फटके, एक षटकार किंवा चौकार आला तर पुन्हा एकदा कम बॅक करते. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. अतिशय अनिश्चिततेने भरला हा क्रिकेटचा गेम आहे. 5 बॉल 17 धावांची गरज. गोटीराव, हो ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, जबरदस्त कमबॅक, आउटसाइड द ऑफ स्टंप. 4 बॉल, पुन्हा एकदा 17 बघा. कधी तिकडं कधी इकडं, अल्टी पलटी. अनुभवाचा पुरेपूर वापर केला. अतिशय पुराणं मॉडेल क्रिकेटमधलं. आणि हा यस, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. गेलाय चेंडू सीमा रेषेबाहेर. काऊ कॉर्नर डीप मिडवे केला. चेंडू फरार झालाय. बॉलर राहिले 3 आणि धावा पाहिजे जवळजवळ 14. काय टाईट मॅच. मॅच कोणी जिंका कोणी हरा, परंतु मॅच मात्र अतिशय टाईट मॅच आहे. जे मॅन ऑफ द मॅचचं पुरस्कृत स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी विजय शेळके आणि स्वर्गीय सुनीता शेळके यांच्या स्मरणार्थ त्यांचे सर्व चिरंजीव साहिल विजय शेळके असेल, भावेश प्रभार शेळके असेल आणि अमर देविदास शेळके, ऑल आर यंग. आणि हा यस, पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. पण धाव मात्र एकच मिळेल. चांगलं फिल्डिंग आणि अचूक फेक. हो ग्रेट टच. मिळेल फक्त 1 धाव आणि बॉल राहिले 2 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 12 ना रे 13 धावांची गरज. जरी 2 षटकार मारले तरी फरक पडणार आहे. गोटीराम अतिशय दमदार गोलंदाजी केली. वय वर्ष 67. 12 असतील ना रे, 2 मध्ये 12.
2 षटकार. मॅचचा रिझल्ट म्हणजे धोनी स्टाईल किंवा सूर्यकुमार यादव स्टाईल बॅटिंग करावी लागेल. 2 मध्ये 12 धावांची गरज. ब्रेथवेट वेस्ट इंडिजचा ज्यांनी 4 षटकार ठोकले होते आणि तो सामना गेलेला सामना आपल्या बाजूने झोकविला होता. क्लास बॅटिंग केली होती. क्रिकेट आहे, होऊ शकतात, परंतु गोटीराम याचा जर विचार केला, हा एक नामवंत नामी गोलंदाज, हुकमे एक्का प्यादा अवलिया, बॉलिंग मार्को तयार. 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड कंपल्सरी 2 6 फॉर हिटिंग. आणि हा येस पुन्हा एकदा आता मात्र मॅच जवळ राहायला फक्त 1 बॉल. राहू द्या परत तो जाणार, तो गार्ड लावणार. आणि तुम्हाला विनंती करतो, गार्ड नसेल तर खरं खोबऱ्याच्या वाट्या लावून या. नाही खोबऱ्यात तुम्हाला फायदा सांगतो. सामना संपला की लगे मटणाला वापरायला फायदा. तुमच्या येण्याचा इथं नारळ पण 2-3 फोडलेले आहेत. हा खोबरा चांगला आहे त्याच्यापेक्षा. सामान पण सुरक्षित, दिवसभर थंडावा. बरं की नाही? द्यायला 65-70 रुपयाला एक गार्ड, 20 रुपयाला नारळ मिळतोय, 30 रुपयाला 40. सामान मोठं अजून मोठा घ्या. जो असतो ना बघा संकष्टीला आपण नारळ करतो ना, खोबरा घेतो, तिथं मोठे साईजचे लागतात. 60चा घ्या. हे असतं केरळावाले, त्यांच्याकडे जायचं सरळ. त्यांच्या दुकानात अवेलेबल असतं मोठे नारळ. या सुनील पवार, धन्यवाद. येस, मॅच संपली. चला तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. येस, नंदू का? थांबा जरा प्लीज. तर 19 धावा दिल्या नंदू आणि गोलंदाजी फक्त 6 दिल्या होत्या. वेळेस गोलंदाजी